आता आता करा. तो गाईज तर सकाळी मला भरपूर लेट झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघलेलो आहोत लोणावळ्याला. तरी बघा आपली बस आणि सगळेजण बसमध्ये बसलेले आहेत. लास्टला मी राहिले 1 मिनटं. आणि हे काकांनी मागचे डिके उघडले बॅग्स ठेवायला. हॅलो गाईज, तर सकाळी 8च्या दरम्यान आम्ही निघलो आहोत लोणावळा माथेरान येथे फिरायला. मी माझ्या क्लासेसच्या स्टुडंटची ट्रिप काढलेली. तर आता क्लासेस कसले, मेकअप आणि हेअरस्टाईलचे क्लासेस मी घेते. तुम्हाला जर क्लास लावायचा असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी दिलेला आहे, खाली मेन्शन केलेला आहे. माझं क्लासचं लोकेशन आहे बिबेवाडी पुणे येथे. सो नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तर आम्ही इकडे मेडिकलमध्ये जाऊन का आलो, बिकॉज सकाळ सकाळी एक स्टुडंट जी बसलेली बसमध्ये तिच्या हाताला लागलेलं थोडंसं काहीतरी, सो यासाठी घेऊन तर गाईज इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. हे आहे हॉटेल कारला. ओके, तर इथं आम्ही आता नाश्ता करत आहोत गाईज. ह्याला बघ काय काय पाहिजे ते बघ ह्याला. हे बघा गाईज सगळे नाश्ता करत आहेत. तर गाईज इथे एक कारला लेणी म्हणून आहे लोणावळ्यामध्ये पॉईंट, तिकडे आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदर लेणी आहेत, बघण्यासारखी आहेत आणि खूप जास्त डिस्टन्सवर आहे. ॲक्च्युली चालत चालत खूप जावं लागतं. आम्हाला वाटलेलं की वातावरण थोडं ढगाळ असेल, पण प्रचंड ऊन होतं. इथे तर लिटरली सगळे गप्पा मारत आहेत. मी एकटीच चालली आहे, माझं स्किन पूर्ण जळत होती. खूप प्रचंड ऊन होतं, पण ठीक आहे, मजा आली म्हणजे चालत जायला हवं. त्यानंतर इकडे आम्ही आलेलो आहोत पवना लेक साईडला. तर मग तिथे एंट्री फी पण आमची 50 रुपीज घेतली. सो मग तिथून आम्ही गेलो आणि मस्त लेक होतं. लेकमध्ये खूप सारा एन्जॉय केला. सगळेजण कोण कोण पाण्यात पण उतरलं. ज्यांना स्विमिंग येतात ते, ज्यांना स्विमिंग नाही येत ते लोक बाहेरच थांबलेले. आणि इथं पण जाम मजा आली. थोडंसं पुढेपर्यंत मला चालत जावं लागलं, पण ठीक आहे. फक्त वातावरणामुळे थोडा इश्यू झाला, बाकी काही नाही. आणि आमच्या क्लासेसमध्ये मुलं पण ॲक्च्युली अलाउड आहेत. सो 2 मुलं पण आहेत माझ्याकडे क्लासला. ते पण फॉर्च्युनेटली आले होते आमच्या ट्रिपला. तर ते पण पाण्यात उतरले. सगळ्यांनी खूप धमाल आणि खूप मजा केली. थोडीफार आम्ही बोटिंग पण केली. त्यानंतर आम्ही गेलो लंच करण्यासाठी. मग त्या ठिकाणीच एका हॉटेलमध्ये आम्ही स्टार्टर्स वगैरे ऑर्डर केले. सगळ्यांनी मस्त छान लंच केला, खूप मजा आली. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जगदंबा हॉटेलला. इकडे सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं, व्हेजवाल्यांनी व्हेज खाल्लं. त्यानंतर ज्यांना चिक्की वगैरे हवी आहे लोणावळ्याची त्यांनी घेतली. आणि इथे गेल्यावर थोडं कुठं वातावरण सुधारलं आणि थोडाफार पाऊस सुरू झाला, त्यामुळे हे लोक सगळे फोटोज काढत आहेत. मग इकडे आम्ही गेलेलो टायगर पॉईंट लोणावळा, लायन पॉईंट असं काहीतरी होतं लोणावळ्यामध्ये. हा पॉईंट खूप फेमस आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलंच असेल. पण इकडं भरपूर ॲक्च्युली घाण होती खरं सांगायचं म्हणलं तर. मी पहिल्यांदाच गेलेले, मग तिकडे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो. आणि नंतर तर प्रचंड पाऊस सुरू झाला, तुफान अगदी पाऊस सुरू झाला. आणि खूप छान वातावरण होतं, सगळीकडे हिरवळ वगैरे दिसत होती. मी तर नेहमी ॲज युजल फ्रंट सीटवरच बसते प्रत्येक ट्रिपला. तुम्ही माझा लास्ट कोकणातला व्लॉग पण बघितला असेल, तर मी पुढेच असते कारण खूप छान वाटतं. आणि पाऊस भयंकर सुरू झाला आहे, मज्जा पण येत होती. अर्ध्या लोकांनी छत्र्या आणलेल्या, अर्ध्या लोकांनी छत्र्या आणल्या पण नव्हत्या, पण तरी पण म्हणलं ठीक आहे, एन्जॉय करूया. पुढे आम्ही गेलो खंडाळा घाट येथे. मग त्या घाटातच वरती आम्ही गाडी थांबवली. ज्यांना घाट म्हणजे एक्सप्लोअर करायचे किंवा बाहेर यायचे ते लोक उतरले. आम्ही छत्र्या घेऊन फिरतोय पावसात, डिक्कीमधून सगळ्यांच्या छत्र्या काढल्या आणि एका छत्रीत दोघी तिघी असं करत बाहेर आलो. आणि मग इकडे आम्ही फोटोज क्लिक केले, खूप सारी मजा केली आणि इथं खूप एन्जॉय केला. धबधबे वगैरे पण दिसत होते आणि खूप सुंदर वातावरण झालं होतं. सगळीकडे सगळा फोग वगैरे आहे, मस्त. संध्याकाळी घरी रिटर्न जाताना गाईज मग इकडे आम्ही मिसळ खाल्ली ॲट दी एंड, कारण सगळ्यांचं पोट दिवसभर फुल होतं. आणि सगळे बाय बाय करतात. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.